श्री गणेशाय नमहा. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवणार आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. इथे प्रत्येक ओवी फक्त ऐकायची नाही, तर ती अनुभवायची आहे. मन लावा, श्रवण करा आणि भक्तिभावाने स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. की टिटिभू चांचुवरे मापसुये सागरी मी नेण तू त्या परी प्रवर्तेत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या सेवेसाठी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील असून 68व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज महाभारताचं म्हणजेच भगवद्गीतेचं विशालत्व आपल्या पुढे वर्णन करताना म्हणतात, जसं एक टिटिभू पक्षी म्हणजे टिटवी आपल्या छोट्याशा चोचीने समुद्र कोरडा करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच समुद्राचे अथांग पाणी चोचीने उपसण्याचा संकल्प करावा, अगदी त्याचप्रमाणे मीही या भगवद्गीतेपासून गीतार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी करायला निघालो आहे. अशा पद्धतीचा भाव माऊली या ओवीतून आपल्या समोर व्यक्त करताना दिसतात. हा झाला ओवीचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण पाहूया या टिटवीची पुराणातील कथा. कारण हा जो दृष्टांत या ठिकाणी आलेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी पुराणातल्या टिटवीचा उल्लेख या दृष्टांतामधून केलेला आहे. तर मग चला आपण पाहूया पुराणातील टिटवीची कथा. एकदा काय झालं, समुद्राच्या काठाने एक टिटवी राहत होती. तिने आपल्यासाठी खूप मेहनतीने सुंदर घरटं बनवलं होतं. घरट्यात तिने अनेक अंडे सुद्धा पसरवले होते. काही दिवसांनी त्या अंड्यापासून टिटवीच्या पिलांचा जन्म झाला. टिटवी पिलांसोबत खेळू बागडू लागली. टिटवीला आपल्या पिलासोबत खेळताना तिचा आनंद गगनात मावेना. टिटवी दररोज खाऊ जमा करून घेऊन यायची. पिलांना खाऊ भरवण्यात तिला वेगळीच मजा येईल. असे अनेक दिवस आनंदमय सुखात जात होती. एके दिवशी नेहमीप्रमाणे टिटवी पिलांना खाऊ आणण्यास समुद्रापासून दूर गेली असताना अचानक समुद्राला भरती आली आणि समुद्राच्या लाटेसोबत टिटवींची पिले घरट्यासहित समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. थोड्या वेळाने टिटवी खाऊ घेऊन आपल्या घरट्याच्या ठिकाणी आली. तिला तिथे घरटे व आपली पिले दिसली नसल्याने तिला धक्काच बसला. टिटवी टी टी करत जोर जोराने क्रोधित होऊन आपल्या बाळाचा शोध घेऊ लागली. अहो आई बाळाची किती काळजी घेते ते आपल्याला वेगळं सांगायला नको. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हो, आईची कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अगदी अभंगाप्रमाणे टिटवीचे त्या पिलांसोबत चित्त जडले होते. त्यामुळे टिटवी आपल्या बाळाच्या शोधात दुःख करू लागली. जेव्हा तिला समजलं की समुद्राला भरती आल्या कारणाने माझी पिले समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेली,
आता मी काय करू, कसं करू असं विचार करू लागली. तिने मनाशी संकल्प केला, अगदी समुद्र उपसण्याची वेळ आली तरी चालेल, पण मी माझ्या पिलांना समुद्राच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढीनच. आणि क्षणभरही विलंब न करता तिने समुद्राचे पाणी आपल्या चोचीने उपसण्यास सुरुवात सुद्धा केली. समुद्रात जायची, आपल्या चोचीमध्ये पाणी भरायची आणि समुद्राच्या काठाच्या दूर पलीकडे नेऊन पाणी टाकायची, परत समुद्रात जायची. अशा पद्धतीचं तिचं समुद्र कोरडे करण्याचं काम अनेक तासनतास चालूच होतं. त्याच वेळी महर्षी नारदांची सवारी देखील चालली होती. नारदांना टिटवीचा संकल्प आणि बाळाप्रती असलेला तिचा अनन्य मात्र प्रेम पाहून त्यांना दया आली. नारदांनी गरुडाला विनंती केली की टिटवीला समुद्र उपसण्यासाठी मदत करावी, जेणेकरून तिची पिले तिला परत मिळतील. नारदाचे म्हणणे ऐकून गरुडाने भगवान विष्णूंना प्रार्थना केली. नारद आणि गरुडाच्या विनंतीवरून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी क्षणार्धातच टिटवीची पिले टिटवीला घरट्या सहित सुखरूप परत आणून दिली. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना टिटवीचा हा पुराणातला पराक्रम आवडलेला असावा. त्यामुळे माऊली या उद्दिष्ट सांगतात, ज्याप्रमाणे पुराणात टिटी पक्षाला स्वतः नारदजी आणि साक्षात महाविष्णू भेटले आणि समुद्र उपसताना तिला मदत केली, अगदी त्याच पद्धतीने स्वतः श्रीकृष्ण ज्यांनी गीता सांगितली तेच माझ्या मदतीला धावून येतील आणि हे गीतार्थाचे कार्य पूर्ण करून घेतील. म्हणून ही ओवी आपल्याला शिकवते, समुद्र किती विशाल आणि पक्षाची चोच किती छोटी असं असलं तरीही तो पक्षी प्रयत्न करणे सोडत नाही. म्हणून आपणही स्वतःला कधीही कमी समजू नये. आपण लहान असलो तरी परमेश्वर अनंत शक्तिमान व सर्वव्यापी आहे. सत्याचे मार्गाने चाला, देवावर विश्वास ठेवा. जीवनात परमेश्वर स्वतः तुमच्या कार्याला धावत येऊन मदत करेल, अगदी टिटवीच्या या पुराणातील कथेप्रमाणे. आपल्याला ही पुराणातील कथा आवडली असेल तर असेच अनेक पक्षाबद्दलचे अनेक पौराणिक कथा प्रसंगानुसार आपण पाहणारच आहोत. म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एकदा रामकृष्ण हरी कमेंट करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.